सर तुम्ही या क्षेत्रात कधीपासून आले? मला 5 वर्ष झाली. तुमचं पूर्ण नाव सांगा एकदा. माझं पूर्ण नाव विजय नारायण खंडारे. ताई तुम्ही सांगा तुमचं नाव. माझं पूर्ण नाव तृप्ती विजय खंडारे. किती वर्ष झाली या क्षेत्रामध्ये? 5 वर्ष झाले. ताईनं तुम्हाला आणलं का तुम्ही ताईला आणला? तृप्ती ताई नाही तसं तिला नाही आणलं, पण ते पहिल्यापासूनच कलाकार आहे. ऍक्टिंग करायची पहिले. अच्छा. नक्कल करायची. अच्छा. मग मी तर होतोच, तर मग मी तिला नक्कल मध्ये इकडे आणलं, तर मग आम्ही कॅमेऱ्यात काम चालू केलं. भाऊ तुमचं शिक्षण किती झालं? माझं ग्रॅज्युएशन झालं. कशामध्ये? BSc. तुमचं ताई? माझं 12वी. छान आहे. एकामेकाचं सहकार्य छान आहे. आता पुढं हा गाडा कसा ओढत आहे तुम्ही तुमच्या स्टार मधला? चांगलं आहे सगळं. आता व्यवस्थित कामं झालंय, कामं चालू आहे, तर मग सगळं आता लोक पाहत राहतात, व्हिडिओ होतात, लोक सपोर्ट करतात. तर आता जिथपर्यंत चालते तिथपर्यंत आमचं हेच काम चालू आहे. किती लोक जवळपास यामध्ये? आम्ही दोघं आहे आणि आमची टीम आहे. जसं आता एक कॅमेरेमॅन आहे, हा एक कॅमेरेमॅन आहे, आणि अजून असे भरपूर सारे ऍक्टर आहे. असं जवळपास 50 जणांची टीम आहे ऍक्टिंग करण्याचा. मग सगळे गावावरून येते वेगवेगळे आर्टिस्ट, आणि ते पण खेडेगावातलेच आर्टिस्ट आहे सगळे ऍक्टिंग करणारे. आणि त्या युट्यूबला तुमचं पूर्ण कनेक्टेड सर्व सहकार्य आहे. आणि युट्यूब मध्ये तुमचे कार्यक्रम एकदम अट्रॅक्टिव्ह राहते. जसं काय ऍक्टिंग म्हणजे एवढी ऍक्टिंग आहे की हकीकत आहे ती. एका झोपडीतून तुम्ही निघता, त्यातील त्यांनी आई वडिलांचे आणि सासू सासऱ्याचे असे विशिष्ट भांडणं वगैरे आणि त्यांचा मायाळूपण ते दाखवतात. यामध्ये कसे रील करता मस्त पैकी तुम्ही? चांगला अनुभव सांगा थोडा. अनुभव म्हणजे आता जे काही आम्ही काढतो, जे काही लोकांना व्हिडिओद्वारे दाखवतो, ते म्हणजे म्हणजे जनरल लोक जे करतात, जसे वागतात तेच आहे, त्याच पद्धतीने दाखवतो. पण त्याच्यात थोडस एक वेगळा प्रकार हास्य आलं पाहिजे म्हणून आम्ही थोडस तयार करून चांगल्या लोकांपर्यंत पोहोचवतो, आणि लोक हसतात. तर ते त्याच्यामुळे लोक कसं आवडून घेतात आम्हाला. आज आमच्या मांगलादेवीमध्ये विपुल भाऊ खिवसरा आणि त्यांच्या पूर्ण परिवारामध्ये तुम्हाला इन्व्हाइट केलं आणि आमंत्रण स्वीकारलं. याबद्दल थोडी माहिती द्याल तुम्ही? तुमचा आनंद व्यक्त करा की काय आजच्या तारखेला? आजच्या तारखेला म्हणजे मांगलादेवी या गावात आलो, आणि विशेष म्हणजे काय, आम्ही मोठमोठे प्रोग्राम केले, पण इतका सारा रिस्पॉन्स आम्हाला कुठंच नाही भेटला जेवढा मांगलादेवीत भेटला. आणि ते पण नुसत्या बायाच होत्या. आता इतक्या साऱ्या बाया म्हणजे हॉलमध्ये माऊन राहिल्या, अंगावर पडून राहिल्या, तिकडे बाहेरही उभ्या होत्या. म्हणजे पहिल्यांदा एवढी बाया पाहिजे. तर खूप चांगलं वाटलं मांगलादेवीतलं, म्हणजे एवढं जरा क्रेज पाहून लय चांगलं वाटलं. आणि जे विपुल भाऊने आम्हाला आमंत्रण दिलं त्यांचे पण धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे आम्हाला म्हणजे आमच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग भेटला. आणि आमच्या गावात त्यांचं खूप दानशूर म्हणून नाव आहे. आणि त्यामध्ये त्यांचे आई वडील त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांची अर्धांगीने सुद्धा सहकार्य करते. याबद्दल कसा वाटला यांचा परिवार? नाही, यांचा म्हणजे आता परिवाराबद्दल बोलायचं झालं तर सगळं परिवार एक मिळून ते प्रोग्राम ऑर्गनाईज केला त्यांनी. आणि विशेष म्हणजे सगळ्यांना मान सन्मान दिला. आणि त्यांच्या आई होत्या, आई पण त्यांनी पण जे काही बायांना ऑर्गनाईज केला, ते सेट केलं पूर्ण. तर स्टेजवर त्यांच्या आईच होत्या, मी पाहिलं होतं. सगळ्यांना व्यवस्थित प्रकारे स्टेज अवेलेबल करून दिला. आणि बाबा पण होते. आता बाबाचं मोठं काम आहे, ते आले, लेट भेटले, चांगलं वाटलं. सगळे एखादी छोटीशी कॉमेडी मारा. आम्ही म्हणजे मुळात असं स्टेज प्रोग्राम नाही करत. आम्ही जे आहे, आम्ही आर्टिस्ट लोक आहेत, आमचं सगळं काम जे आहे कॅमेऱ्यावर चालतं. तर आम्ही असं नाटक जर करत असतो तर मग आम्ही इथं करून दाखवत असतो, पण आम्ही नाटक नाही करत. खूप तुमच्या हकीकत मध्ये रिअल मध्ये रील्स पाहिलेले आहे, एवढे बेस्ट आहे की म्हणजे मनाला लागून घेणारे रील आहे ते. धन्यवाद. मी महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे सहसचिव पदावर आहे, आणि तसंच नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज तर्फे मी पत्रकार विजय बारस्कर. तुम्हाला पुढील धन्यवाद.